थोडी पुढे घ्या मीडियाची गाडी. कुणाचं ऐकू नका बरं का, माझा फक्त आवाज ऐका दादा. हां बस. आपला व्ह्यू आलाय. हां आता चालतं. पोलिसांची गाडी येते, थोडा त्रास होतो. पोलिसांची गाडी येते, आपल्या समोरच आहे ना गाडी, थोडा लेफ्ट साईडला गाडी. पोलिसांची गाडी येते, थोडा त्रास होतो. गाडी येते, आपल्या समोरच आहे ना गाडी, थोडा लेफ्ट साईडला गाडी. आपल्यासोबत राहुल झोरी उपस्थित आहेत फोन लाईनवरून. राहुल, त्या ठिकाणी सध्या कशी तयारी सुरू आहे, काय प्रतिक्रिया? राहुल यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, मात्र आपण पाहतोय लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय उसळलेला आहे. विद्याप्रतिष्ठान मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि अनेक मोठे नेते मंत्री सध्या विद्याप्रतिष्ठान मैदानात दाखल झालेले आहेत. 3 दृश्य सध्या आपण पाहतोय. विद्याप्रतिष्ठान मैदानात शरद पवार आधीच तिथे पोहोचले, सुप्रिया सुळे देखील तिथे पोहोचल्या आणि आता अजित पवार यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे. त्यांना शेवटचं पाहण्यासाठी, त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. सध्या विद्याप्रतिष्ठान मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय. शरद पवार तिथे आधीच पोहोचले. भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांचे सांत्वन ते करतायत. त्यांच्यासोबत अनेक नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर गृहमंत्री, भारताचे गृहमंत्री अमित शहा सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. तर त्यासाठी शरद पवार सकाळीपासूनच विद्याप्रतिष्ठान मैदानावर दाखल झालेले आहेत. काही वेळातच अजित पवारांचा मृतदेह इथून गदिमा सभागृहाकडे आणि तिथून पुढे त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि साधारण 11 वाजेच्या सुमारास ते विद्याप्रतिष्ठान शाळेच्या मैदानामध्ये आणलं जाईल आणि इथं त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील, त्यांचे अंत्यविधी होतील आणि त्यासाठी तयारी इथे आहे. कडेकोट बंदोबस्त आहे. बंदोबस्ताचं कारण हेच की अमाप प्रेम आणि अलोट जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे.
या सगळ्यांच्या भावना आवरता येण्याजोग्या नाहीत आणि त्याच्यामुळेच नियोजनबद्ध पद्धतीनं प्रत्येकाला दर्शन मिळावं, प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायची संधी मिळावी, प्रत्येकाला दादांना शेवटचा नमस्कार करायची संधी मिळावी, यासाठी हे नियोजन केल्याचं पाहायला मिळत आहे. तुर्तास काटेवाडीकडून आता बारामतीकडे त्यांचा रथ रवाना झाला आहे. या रथामध्ये अजितदादांचा पार्थिव देह आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेले कार्यकर्ते, दुकानदार, स्थानिक नागरिक, त्याचबरोबर त्यांच्या रथाबरोबर त्यांच्या शवाबरोबर धावत येणारे त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रेम असलेले हे कार्यकर्ते दिसत आहेत. तर हे दृश्य आपण पाहतोय, लाखोंच्या संख्येनं खरं तर जनसमुदाय इथे उसळलेला आहे. तिकडे काटेवाडीमध्ये अजित पवार यांना शासकीय मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. शववाहिनीतून त्यांचं पार्थिव पुढे आणण्यात आलं, त्यानंतर ते रथामध्ये ठेवण्यात आलं आणि आता दादांचा हा अंतिम प्रवास सुरू झालेला आहे. विद्याप्रतिष्ठान मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय. अतिशय मोठं हे मैदान आणि लाखोंच्या संख्येनं दादांवर प्रेम करणारे तिथे दाखल झालेले आहेत. दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी तिथे पोहोचलेत. अनेक नेते मंडळी, अनेक मंत्री सध्या विद्याप्रतिष्ठान मैदानात येत आहेत. शरद पवार तिथे उपस्थित आहेत, सुप्रिया सुळे तिथे उपस्थित आहेत. येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं सांत्वन त्यांच्याकडून केलं जात आहे. आपल्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी, शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं तिथे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. दादा तुम्ही परत या अशा घोषणा दिल्या जात आहेत. दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. महाराष्ट्रावर शोककळा का पसरली आहे, तर आपला नेता आपल्यातून दुरावला गेलेला आहे, आपल्यातून निघून गेलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि या बातमीवर विश्वास ठेवणं खरं तर प्रत्येक नागरिकाला कठीण गेलं. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केलेली आहे. त्यांच्या रथाच्या मागे नागरिक धावत आहेत. का तर आपल्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी. सध्या दोन दृश्य, विद्याप्रतिष्ठान मैदानातली ही दृश्य जिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे, तर दुसरीकडे दादांचा हा अंतिम प्रवास सुरू झालेला आहे. त्यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि त्यांच्या या रथासह नागरिकही त्यांच्या पाठीपाठी धावत आहेत आणि दादा परत या अशा भावना व्यक्त करतायत. आपण हे दृश्य पाहतोय, काटेवाडीकडून बारामतीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा गर्दी पाहायला मिळते. दोन्ही रस्त्यांवरून, दोन्ही मार्गिकेवरून हा जो ओघ आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा, दादांवर प्रेम असणाऱ्या माणसांचा आहे. हे केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत, तर ही सामान्य माणसं आहेत. दादांवर जीव तोड प्रेम करणारी माणसं आहेत आणि दादा शेवटचे येऊन गेले काटेवाडीला. पुन्हा ते काटेवाडीकडे येणार नाहीत आणि म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी काटेवाडीकडून ही सगळी माणसं बारामतीच्या दिशेने जात आहेत. दादांच्या पार्थिवासोबत ते बारामतीला पोहोचत आहेत. दादांना शेवटचा निरोप या ठिकाणी दिला जाईल आणि ही आता आपण दृश्य पाहतोय ती आहेत विद्याप्रतिष्ठान शाळेच्या मैदानातली. हे मैदान जवळपास भरत आलेलं आहे. इथं त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत आणि त्यांना शेवटचं पाहण्यासाठी ही लोकांनी अफाट गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर मृगा शिवाजी पार्कपेक्षाही अतिशय मोठं असं हे मैदान आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय किती मोठ्या प्रमाणात नागरिकांनी किंवा कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे. एकीकडे महिलांनी देखील टाहो फोडला. खरं तर काटेवाडीमध्ये त्या आल्या, कुणी राखी